रेड स्टार कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवतो आहे रव्यापासून टी स्नॅक्स. चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर मी इथं 4 टोमॅटो मिक्सरमधून अगदी बारीक अशी याची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि ही पेस्ट मी इथं एका गाळणीमधून गाळून घेत आहे. तर याचा असा जो चोथा उरलेला असतो तो काढून टाकायचा. आणि त्या पेस्टमध्ये आता मी 1 चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. त्याच्यानंतर 1 चमचाभर याच्यामध्ये हळदपूड टाकायची. आणि याच्यामध्ये आता आपण जेवढा भिजतो तेवढा रवा घालून घ्यायचा. म्हणजे या आपल्या टोमॅटोच्या प्युरीमध्ये जेवढा होईल तेवढाच रवा घालून घ्यायचा. तुम्हाला जास्त हवा असल्यास जास्त टोमॅटो तुम्ही घालवू शकता. आणि तुम्ही बघू शकताय कशा प्रकारचं आपलं बॅटर झालेलं आहे. हे हा रवा असल्यामुळं थोडंसं कोरडं होतं, म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला असं घट्टसर मळून घेतलेलं आहे. आणि याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवून द्यायचं. आणि आता अर्ध्या तासानंतर छान असं पीठ मऊसूत झालेलं आहे. आणि आता आपण याचे मध्यम आकाराचे किंवा साधारण चपाती आपण जेवढी लाटतो त्यासाठी गोळा घेतो तशाच पद्धतीचे गोळे बनवून घ्यायचे. आणि खूप छान अशी ही रेसिपी लागते. तर तुम्ही बघू शकता साधारण 8-9 गोळे बनवून घेतलेले आहेत. आणि आपण याला आता लाटायला घेऊया. तर मी इथं पोळपाटावरती थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर याच्यावरती आपण एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. आणि याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. आजकालच्या मुलांना चहाबरोबर काही ना काही लागतं, तर तुम्ही अशा प्रकारचं काहीतरी घरीच बनवून त्यांना दिलं तर खूप छान होईल आणि खूप छान चवीला लागतात हे. तर मी इथं असे चौकोनी आकाराचे कट करून घेते. तर मी इथं गॅसवरती कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतले. आणि हळूहळू करून एक एक याच्यामध्ये सोडून घेऊया. आणि छान असं तळून घ्यायचं आहे. एकदम छान असा कलर येईपर्यंत सोनेरी रंगावर याला तळून घ्यायचं आहे. खूपच टेस्टी लागतात हे. आणि अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे पण तळून घ्यायचे. आणि तुम्ही बघू शकताय इथं भरपूर असे हे आपले टी स्नॅक्स तयार आहेत. तर याच्यावरती थोडासा चाट मसाला मारून घेऊया आणि याला छान असं मिक्स करून घेऊया. चला तर मग रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.